चला, तुम्हाला सुद्धा लसुणी भेंडी बनवायची आहे आणि माहीत नाही आहे कशी बनवायची, तर चला बनवूयात. तर लसुणी भेंडी बनवण्यासाठी इथे बघू शकता भेंडीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे. आता हिला बनवायची कशी ते बघू. पहिलं तर इथे भेंडी घेतली आहे बघा. आता हिला स्वच्छ पाण्याने अगदी खळखळून छान धुवून घ्यायची. त्याच्यानंतर पाणी काढून टाकायचं, 2-3 वेळा स्वच्छ धुवायची. अशी मस्त चाळणीवर काढून पूर्ण पाणी निथळून घ्यायची. एका कपड्यामध्ये तिला घालायची आणि मस्त चोळून घ्यायची. आंघोळ घालून कसं बाळाला पुसून काढतो त्या पद्धतीने हिला छान पुसून काढायची. त्याच्यानंतर बघा, आता हिचे जो पुढचा भाग आणि मागचा भाग असतो तर तो काढून टाकायचा. आपल्याला जसं हवं त्या आकारामध्ये आपण इथे तिला चिरून घ्यायची. तर आता एका भेंडीचे 2 भाग केले आणि त्या 2 भागांचे परत 2 भाग केले, असे एका भेंडीचे 4 भाग करून घ्यायचे आणि सगळी भेंडी याच पद्धतीनं चिरून टाकायची. इथे सगळी भेंडी आपण आता चिरून घेणार आहोत. जास्त काही करायची गरज नाही, अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा पटकन बनवू शकता. आता इथे बघू शकता सगळी भेंडी आपण चिरून घेतलेली आहे. आता हिला फोडणी करायची आहे. त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात. इथे तेल गरम झालं आहे पॅनमध्ये. पसरट पॅन घ्यायचा भेंडी चिकट न होण्यासाठी. जिरं मोहरीची फोडणी करायची, त्याच्यामध्ये लसूण घालायचा. आता लसूणी भेंडी करतोय म्हणजे लसूण तर भरपूर घालायचा. आणि तो कसा घालायचा, ठेचून घालण्यापेक्षा अशा मस्त मोठ्या मोठ्या कुड्या बघा, एका कुडीचे 4 भाग जसे भेंडीचे केले त्याच पद्धतीने लांबडे लांबडे काप करून टाकायचे. कढीपत्ता घालायचा, कढीपत्त्याने चव खूप छान लागते. हिंग टाकायचा आणि त्याच्यानंतर ही चिरलेली सगळी भेंडी टाकून घ्यायची या पॅनमध्ये. आणि शक्यतो करून पसरटच पॅन ठेवायचा, म्हणजे कसं अजिबात आपली भेंडी चिकट होत नाही. आणि भेंडी टाकल्यावर त्याच्यावरती मीठ टाकायचं नाही लगेच, म्हणजे या भेंडीला पाणीसुद्धा सुटत नाही आणि भेंडी चिकटसुद्धा होत नाही. आता काय मग, जगभरातले सगळे मसाले घालून घ्यायचे. त्याच्यामध्ये आली मिरची पावडर, त्याच्यामध्ये आली धना पावडर, त्याच्यामध्ये आला कांदा लसूण मसाला आणि हे सगळं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गरम मसाला टाकावं वाटलं तर तो सुद्धा टाकायचा, हळद पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे बघू शकता आपली भेंडी, लसुणी भेंडी खूप छान तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं शेंगदाण्याचं कूट नाही वापरायचं तर तुम्ही इथे फुटाण्याची डाळसुद्धा ओबडधोबड अशा पद्धतीनं वाटून घालू शकता. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि जाता जाता चॅनलला मात्र सबस्क्राईब करा.